चिपळूणमध्ये वार्तांकन करत असताना पत्रकार दीपक भागवत यांच्यावर बुधवारी 25 मार्च रोजी भर दिवसा झुंडीने हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात त्यांना मारहाण झाली असून पोलिसांनी हल्लेखोरांवर गुन्हे दाखल केले आहेत। मात्र गुन्हे दाखल होऊनही अद्याप हल्लेखोरांना अटक झालेली नाही। त्यामुळे पत्रकार संघटना आता अधिक आक्रमक झाल्या आहेत। चिपळूणातील सर्व पत्रकारांकडून पोलिसांनी हल्लेखोरांना अटक केली नाही तर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे। विशेष म्हणजे पत्रकार दीपक भागवत यांच्यावर भ्यान झालेल्या हल्ल्याचे व्हिडिओ देखील समोर आले असून त्यात हल्लेखोर स्पष्ट दिसत आहेत। अशा परिस्थितीत पुरावे उपलब्ध असताना अटक का होत नाही हा प्रश्नही आता थेट पत्रकारांकडून विचारला जात आहे। पत्रकारावरील हल्ला हा लोकशाहीतील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आघात मानला जात असल्याने या प्रकरणात केवळ गुन्हा नोंदवून थांबणे पुरेसे नसून कायद्याचा ठोस संदेश देणारी कारवाई होणे आवश्यक आहे। या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मनोज जिंदल यांनी देखील आता आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली आहे। नमस्कार, मी मनोज जिंदल, जिल्हाधिकारी रत्नागिरी। आज माझ्याकडे मराठी पत्रकार परिषद जिल्हा रत्नागिरी यांचे प्रतिनिधी म्हणून यांनी आपले एक पत्रकार हे जिल्ह्याचे पत्रकार दीपक भागवत यांच्यावर जे चिपळूणमध्ये एक घटना घडलेली आहे त्याबद्दल माझ्या निर्देशनास हे घटना त्यांनी आणलेली आहे। हे एक खूप आपल्या रत्नागिरीला शोभा देणारी घटना आहे, कारण आपले पत्रकार मित्र जे असतात ते रत्नागिरीचे एक महत्त्वपूर्ण समाजाचे एक हिस्से आहे। तो याच्यावर त्यांनी मला जी माहिती दिली आणि ब्रीफिंग केली त्याच्यासाठी मी SP साहेबांशी पण संवाद करणार, त्यांच्याशी पण बोलणार। आणि अशी घटनांना आपल्या जिल्ह्यामध्ये अजिबात सपोर्ट किंवा वाढ नाही मिळाली पाहिजे। आपल्या जिल्ह्यामध्ये आपला जिल्हा भारतरत्न पाच भारतरत्नांचा जिल्हा आहे आणि त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यापासून खूप मोठे मोठे लोक आलेले आहेत। तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की अशी घटना आपण कुठलाही सपोर्ट करणार नाही आणि याच्यावर डेफिनेटली कारवाई होणार। धन्यवाद। अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा।